नमस्कार, आपल्यासोबत आहेत आगरी कोळी या गीताचे सुपरस्टार आणि सुपरगीत देणारे संतोष चौधरी आणि ते आहेत बिग बॉसचे तिसरे कंटेंट्स. म्हणजे तिसऱ्या भागामध्ये आपल्याला बिग बॉसमध्ये ते दिसले होते आणि आता बिग बॉस सुरू झालेला आहे. तर आत्ताचा बिग बॉस तुम्ही पाहिला का आणि कसा आहे बिग बॉस ते सांगा. खरं तर प्रत्येकाच्या तोंडावरती आत्तापर्यंत याच्यानंतर आमच्या तिसऱ्यानंतर चौथा आला, 5वा सीझन आला आहे. परंतु सगळ्यांच्या तोंडावरती एकच नाव आहे की सीझन 3 हा खूप गाजला, कारण त्याच्यामध्ये असणारे स्पर्धक जे होते ते आम्ही सगळे टॉप लेवलला होतो. मी देखील आगरी समाजातून प्रथमच पहिला स्पर्धक त्या ठिकाणी गेलो होतो आणि समस्त आगरी कोळी समाजाने, रायगडकरांनी, संपूर्ण महाराष्ट्राने मला भरभरून प्रेम दिलं. आणि मी आगरी असल्याचा सात समाज मला आनंद आहे की मी आगरी आहे, कारण आगरीमुळे त्या ठिकाणी जाऊन बिग बॉसमध्ये खूप धमाल केली. आणि आगरी लोकांच्या नजरेत असं की आगरी म्हटलं की शिव्या गाळ करणारे, पण त्या ठिकाणी जाऊन आपल्या प्रेमाने बिग बॉसमध्ये मी सगळ्यांना एकत्रित बांधलं आणि आपली आगरी संस्कृती टिकवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी भरपूर केला आणि त्या पद्धतीने मी त्या ठिकाणी राहिलो. हा सीझन तुम्ही बिग बॉस बघितला का? आता जो सुरू आहे 5वा पाहिला मी, परंतु थोडंसं ती मजा वाटत नाही, कारण बऱ्याचशा स्टाईलने, कारण आमच्या वेळेस सगळे स्ट्रॉंग किंवा सगळ्या टाईपचे, तृप्ती देसाई किंवा असे सगळे नामवंत स्पर्धक होते. पण या बिग बॉसला देखील मी बिग बॉसचा प्लेअर असल्यामुळे मी या बिग बॉसला देखील खूप शुभेच्छा देतो. ह्या बिग बॉसमध्ये महाराष्ट्रामध्ये एक फेसबुकवरती एक ट्रोल चालू आहे जो वर्षा उसगावकर आहेत, म्हणजे ज्येष्ठ अभिनेते आहेत आणि त्यांनी मराठी चित्रपट गाजवलं आहे. त्यांच्या तोंडाला ह्यावेळी काळं फासलेलं आहे. तुम्हाला हा ट्रोल तुम्ही बघितला असेल फेसबुकवरती, त्याबद्दल वर्षा उसगावकरला काय तुम्ही सांगाल? खरं तर कसं आहे की हा प्लॅटफॉर्म आहे, हा कोणाच्या नशिबेल सांगता येत नाही. तसं वर्षा उसगावकर यांना बिग बॉसमध्ये बोलवलं आहे, पण ते देखील आता कसं आहे की त्यांचा बाज ॲक्टर्स आहेत, त्यांच्यामध्ये जेवढं रंगवण्याचा प्रयत्न करतील तेवढं करतील. तर आता लोकांना कसं आहे की लोक मार्केटमध्ये 2 टाईपचे लोक आहेत, कोणाला आवडतं कोणाला नाही आवडत. तर त्यामुळे त्यांना ट्रोल करणाऱ्या लोकांना त्यांचं काही प्रवास तिथला आवडत नसेल. तर मला असं वाटतं की मला त्यांनी खूप शुभेच्छा दिल्या, आम्ही भेटलो एकत्र. मला दिवस तुम्ही कसे काय तिथे जाऊन राहिलात आणि आज त्या ठिकाणी त्या बिग बॉसमध्ये त्यांचा प्रवास झालेला आहे. तर मी त्यांना शुभेच्छा देईन. धन्यवाद. संतोष चौधरी आपल्यासोबत होते. थँक्यू.